महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सांगली शहरामध्ये विविध प्रभागात विविध उमेदवारांच्या गाठीभेटी घेतोय, त्यांच्याशी चर्चा करतोय, त्यांच्या प्रभागाविषयी त्यांचं असणारं व्हिजन, उद्देश आणि ध्येय जाणून घेतोय. आज आपण आलोय प्रभाग क्रमांक 2 मध्ये. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार माननीय गजानन मगदुम यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत. त्यांच्या प्रभागाविषयी असणारं त्यांचं व्हिजन आज आपण जाणून घेणार आहोत. मगदुम सर, नमस्कार. नमस्कार. माझा प्रभाग माझी जबाबदारी या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. चर्चेला सुरुवात करताना खरं तर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की राजकारणामध्ये येण्यापाठीमागची किंवा तुमची जी कौटुंबिक पार्श्वभूमी होती राजकारणात येण्याच्या अगोदरची, त्याबद्दल खरं तर मला जाणून घ्यायला आवडेल. काय सांगाल याबद्दल? प्रथमतः मी एक शेतकरी कुटुंबातील मुलगा असो, माझे आई वडील एक शेतकरी कुटुंबातील शेती करणारे, राजकारणाचं पिंड असं माझं नव्हतंच. शालेय जीवनापासून शालेय सेक्रेटरी यापासून चालू झालं माझं जीवन. त्यावेळेला आवड निर्माण झाली की राजकारणात जावावी. प्रथमतः मदन भाऊ पाटील हे आमचे सांगलीचे नेते होते, त्यांना आम्ही लांबून बघायचो. त्या आवड निर्माण झाली की मदन पाटील हे एक जिल्ह्याचे नेते होते, तर आपण पण त्यांना भेटून करून असं प्रवास चालू झाला आमचा. प्रथमतः काम चालू केलं काँग्रेस पक्षाचं आपण. काँग्रेस पक्षामध्ये नेण्यासाठी आमच्या गावातील एक मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ लोक होती, त्या लोकांनी आणि पैलवान शंकर कोखरे म्हणून एक पैलवान होते आमच्या इथं, त्यांनी मदन भाऊला मला त्यांच्याकडे घेऊन जाऊन सांगितलं की कुपवाडचं भविष्यातलं विजन हे गजानन मगदुम असेल. त्यावेळेला मदन भाऊनी म्हणले ठीक आहे, तुम्ही सांगताय तर आम्ही त्यांना काम करायला संधी देऊया. म्हणून पहिल्यांदा मला जिल्हा उपाध्यक्षपद दिलं काँग्रेस पक्षाचं. दुसऱ्यांदा कुपवाड शहर अध्यक्षपद दिलं. तर मी काम करत एक 10-15 वर्ष काम केले. मदन भाऊचा विश्वास निर्माण केला आपण. त्या विश्वासात प्रथमतः मदन भाऊनी सुकृत नगरसेवक आपणाला केलं. सुकृत नगरसेवक करत असताना बऱ्यापैकी आपण कुपवाड शहराचं एक व्हिजन होतं माझ्या डोळ्यासमोर की बाहेरच्या शहरामध्ये, बाहेरच्या सिटीमध्ये चांगल्या पद्धतीनं कामं झालेलं असतात, पण आमचं कुपवाड हे एक खेडेच गाव राहिलं असल्यामुळे ते आम्हाला त्या शहराबरोबर कसं जाईल हे आमच्या डोळ्यासमोर व्हिजन होतं. मदन भाऊ यांच्या माध्यमातून आपण हळूहळू काम करत आतापर्यंत आलोय आपण इथं. साहेब, आपण उल्लेख केलात की विद्यार्थी दशेपासून खरं तर तुमच्या राजकारणाला सुरुवात झाली. अगदी वर्गात सेक्रेटरी पदापासूनची सुरुवात, भविष्य काळामध्ये स्वीकृत नगरसेवक, त्याच्यानंतर अपक्ष नगरसेवक आणि आता नव्यानं महानगरपालिकेला तुम्ही सामोरं जाता. तुम्ही उल्लेख केलात की स्वर्गीय मदन भाऊ पाटील हे तुमचे राजकीय आयडॉल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही असं मला वाटतंय, असं पण म्हणूया. आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत तुम्ही काँग्रेसमध्ये आलात. त्याच्याही अगोदर कुपवाड शहरामध्ये जी काही तत्कालीन मान्यवर मंडळी होती, जी ज्येष्ठ मंडळी होती, त्या लोकांनी तुमच्यातलं नेतृत्व हेरलं आणि तुम्हाला हा व्यक्ती आपल्या भागाचं, आपल्या शहराचं नेतृत्व करू शकतो असं त्यांना वाटलं आणि त्यांनी खरं तर तुम्हाला आपण रिकमेंड केलं असं म्हणूयात की मदन भाऊंच्या जवळ. त्या लोकांच्या विषयी काय सांगाल? त्यांनी तुमचा नेतृत्व गुण हेरला कसा? की काहीतरी झालं असेल, काहीतरी त्यांना क्लिक झालं असेल की बाबा हा पोरगा काहीतरी भविष्यात जाऊन करू शकतो. याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल सांगायचं म्हणलं तर ज्या वेळेला मी शालेय जीवनातील सेक्रेटरी होतो, त्यावेळेला गावातील जे ग्रामपंचायत होती, अजून नगरपालिका महापालिका व्हायची होती, त्यावेळेला मी बघायचो की बोलवायचे मला, गजानन तू इकडे तिकडे सांगायचे, जे काम सांगायचे मी करायचो. मला आवडायचं लोकांनी काम सांगितलेलं आणि त्या कामातून कुठलं नाहीच म्हणायचं नाही मी काम. कोण सांगा, त्यातनं मुस्लिम समाजातले शौकतच्या मुजावर आहेत, जैन समाजामध्ये गौंडाई सर आहेत आणि अण्णासाहेब उपाध्याय आहेत, शालेय शिक्षणमधील बडी हस्ती आहे ती. पैलवान शंकर कोखरे आहेत, ते आता आपल्या जीवनात नाही आहेत, हयात नाही आहेत. आणि बरीच अशी लोक नावं घेता येईल आपणाला, ते वेळ म्हणजे जास्त होईल. त्यामुळे थोडक्यात सांगतो की
कुपवाडमधील सर्वच नागरिक, ज्येष्ठ नागरिक या लोकांनी सांगितलं की कुपवाडमध्ये बाबा एक गजानन मुर्दम असं एक काम करणारा कार्यकर्ता चांगला आहे. आणि या लोकांनी मला घेतलं. आता तुम्ही उल्लेख केलात की वेगवेगळ्या समाजांचा, जैन समाज असेल किंवा आणि इतर काही समाज असतील. कुपवाड हा प्रभाग म्हणून ज्यावेळेला आपण महानगरपालिकेच्या निमित्तानं बघतो, इथल्या समाजाची रचना कशी आहे, म्हणजे इथल्या या प्रभागाची रचना कशी आहे समाजाच्या दृष्टिकोनातून आपण बघायला गेलं तर जसं आपण वेगवेगळ्या समाजाचा उल्लेख करतो, त्या प्रभाग रचनेबद्दल मला जाणून घ्यायला तुमच्याकडून आवडेल. त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर समाज गावठांचं आमचं म्हणलं तर मुस्लिम, जैन, धनगर, माळी हे समाज गावठांमध्ये चांगल्या पद्धतीने मोठ्या पद्धतीने आहे. आणि हा एकत्र कुटुंबासारखा हा समाज असतोय आमचा. की मुस्लिम समाज असू दे, असं वेगळं काही नाही आहे. ते गावठाण असल्यामुळं सर्व समाज एकत्र आम्ही कुठला सण तेन करायच्यानंतर एकत्र करतोय आपण. तर तुमच्या बोलण्यामध्ये उल्लेख केलात की काँग्रेस पक्षाची विचारधारा सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही त्या विचारधारेवर चालला. मदनभाऊ पाटील यांचं तुम्ही आयडॉल त्यांना मानता, त्यांना आदर्श मानलं राजकारणात. त्यांनीच तुम्हाला स्वीकृत नगरसेवक केलं. मग भविष्य काळामध्ये अपक्ष उमेदवारी का दाखल केलीत आणि निवडूनही आलात, पण अपक्ष का? काय झालं, ज्या वेळेला अपक्ष निवडून यायचं कारण किंवा अपक्ष उभं राहायचं कारण मदन भाऊ होते तोपर्यंत आम्ही स्वीकृत नगरसेवक केलं. तर त्या काळामध्ये मदन भाऊचं निधन झालं. निधन झाल्यानंतर काय कौटुंबिक त्यांच्या हे असेल की त्यांच्यातलं राजकारण, त्या लोकांनी मदन भाऊची जेवढी लोक होती, कार्यकर्ते होती, नगरसेवक असलेली, त्या लोकांनी काँग्रेस पक्षातल्या नेते मंडळांनी त्यावेळेला तिकीट आमचं कापलं गेलं. का कापलं गेलं ते काय आम्हाला लक्षात अजूनपर्यंत आलं नाही. गोडच आहे. हां, तर ते कापल्यानंतर असं झालं. कापल्यानंतर बाबांनो आम्ही समजलं की बाबांनो ह्यांच्यात मदन भाऊ गेल्यामुळं आम्ही पोरकं झालो असं वाटतंय आम्हाला. म्हणून आम्ही अपक्ष राहिलो. कुठल्या पक्षात न जाता एकदा अपक्ष निवडून येऊया आणि मग दुसरा कुठला तर पक्ष आपल्याला जाता येईल किंवा त्यांनी आपल्याला बोलवतील. साहेब, आपण मागापासून चर्चा करतोय की तुम्ही स्वीकृत नगरसेवक होतात, त्याच्यानंतर अपक्ष म्हणून निवडून आला. खरं तर अपक्ष निवडून येणं इतकं सोपं नाही. म्हणजे एखाद्या उमेदवाराचं ज्यावेळेला काम बोलतं त्यावेळेला लोक त्याच्या पाठीमागे उभं राहतात आणि त्यावेळेला पक्षाला बाजूला सारून अपक्षाला निवडून देतात. याचा अर्थ आपण काम केलं. त्या कामांच्या संदर्भात काय सांग? पक्ष निवडून यायचं कारण तुम्ही म्हणताय ते खरं आहे की आमच्या गावातील पारायण समिती आहे, रवींद्रनाथ पारायण समिती, कुपवाड शहरामध्ये ज्येष्ठ नागरिक त्यात आहेत. त्या माध्यमातून कुपवाड शहरामध्ये आम्ही काम करायचो. आणि त्यात शिवप्रेमी मंडळ कुपवाड हे आमचं मंडळ फार मोठं आहे. कुपवाड शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं ते काम करते. तर या माध्यमातून मला त्यांनी ताकद देत देत मी अपक्ष निवडून आलो. त्या पद्धतीनं अपक्ष आल्यानंतर कामं करत असताना एक कुपवाड शहरामध्ये वेगळ्या पद्धतीचं काम करूया. उदाहरणार्थ मुलांना खेळायसाठी गावात स्टेडियम नाही. महापालिका स्थापन झाल्यापासून पहिलं स्टेडियम हे कुपवाडला केलं आपण. त्या परत खो खो खेळायसाठी प्रशिक्षण काढलं, मुलांना प्रशिक्षण केंद्र उभा केलं. मोठी चिल्ड्रन पार्क केलं आपण कुपवाड शहरामध्ये. लहान मुलांना खेळण्यासाठी चिल्ड्रन पार्क म्हणून चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केले आपण. ट्रिमॅक रस्ता म्हणून एक कुपवाडला मेन रस्ता आमच्या चौकात हा, तो एक आयडियल म्हणून एक पहिल्यांदा एक करूया आणि झाल्यानंतर मग कशा पद्धतीने तो होतो मग गावातील कॉम्प्युटरीकरण करायचं असं आमच्या डोक्यात आहे. आणखीन विकास कामांच्या बद्दल मी ज्या वेळेला बघितलं त्यावेळेला बरेच रस्ते असतील, पाण्याची योजना असतील किंवा आणखीन काही विकास कामांच्या संदर्भात तुम्हाला सांगायचं आहे, बोलायचं आहे. म्हणजे होतं काय की आपण काम केलेलं भरपूर असतं, पण कधी कधी बोलण्याच्या ओघामध्ये त्या गोष्टी आठवत नाहीत आणि मग ते राहून जातं. खरं तर काम केलं तर डंके की चोट परत आपल्याला सांगता यायला पाहिजे असं बरेच नेते मोठे म्हणतात. आणि या भागामध्ये ज्यावेळेला आपण फिरतो त्यावेळेला तुमचं काम दिसतं. या कामाच्या बद्दल आणि या कामात
निवडणुकीतून लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत तुमच्याबद्दल, त्या ज्या वेळेला समाधानाच्या भावना ऐकता त्यावेळेला तुमच्या मनामध्ये काय भावना असतात? कामं भरपूर पद्धतीने केल्या. उदाहरणार्थ एक श्यामनगर म्हणून माझ्या प्रभागमध्ये आहे, प्रभाग लागूनच आहे. तिथं 18 लाख लिटरची पाण्याची टाकी आपण उभा केली. त्या पोलीस कॉलनी असू दे, बराच तिथं भाग होता की पाणी जायचं नाही त्यावेळी. एक टाकी आपण तिथं मंजूर केल्या, त्याचं काम पूर्ण झालं आहे. म्हणजे पाणी टाकी असल्या झाल्यामुळं त्या लोकांना पाण्याची समस्या फार होते, त्यातून पाणी मिळालं त्या लोकांना. एक समाधानकारक मला वाटतं की बाबा आपण एक पाणी लोकांपर्यंत पोचतोय हेच समाधान. म्हणजे पाणी हे खरं तर जीवन आहे, जीवन आहे जातं. आणि ते पाणी पोहोचवण्याचं काम आपण केलं. खरं तर सर मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण होऊन गेली. ज्यावेळेला खरं तर रस्ते, पाणी, वीज यासारख्या ज्या समस्या आहेत म्हणजे ज्याला प्रामुख्यानं मूलभूत गरजा आपण म्हणतो, आजही आपल्या सगळ्या निवडणुका या गोष्टींच्यावर लढवल्या जातात. रस्ता असेल, पाणी असेल, वीज असेल. नव्यानं तुम्हाला भविष्यामध्ये आपल्या प्रभागासाठी काय करायचं? तुम्ही रस्ते, पाणी, वीज आणली, लोकांच्याकडून आम्ही प्रतिक्रिया घेतल्या, अतिशय पॉझिटिव्ह प्रतिक्रिया लोकांच्या येत आहेत. पण भविष्यामध्ये आज तुम्ही निवडणुकीला सामोरं जाताय. तब्बल 4 वर्षाच्या प्रदीर्घ गॅपनंतर निवडणुका आल्या. नव्यानं काय उभं करायचं आहे? AI चा जमाना आहे, सोशल मीडिया इतके ॲक्टिव्ह झाले आणि मग हे करत असताना भविष्यामध्ये तुम्ही तुमच्या प्रभागाला कशा पद्धतीने पाहताय? या शहरासाठी मला भरपूर काय करायचं आहे. भविष्यात व्हिजन मला असं करायचं आहे की सांगली, मिरज, कुपवाड शहरामध्ये सांगली आणि मिरजेला वैद्यकीयसाठी मोठमोठे हॉस्पिटल आहे, सरकारी हॉस्पिटल आहे. माझ्या शहरामध्ये कुठलं हॉस्पिटल मोठ्या प्रमाणात नाही आहे. जवळपासच आमच्या कुपवाड शहरामध्ये मोठी MIDC आहे. त्या MIDCमध्ये गोरगरीब कामगार असतात. त्या कामगारांना त्या फॅक्टरीत काय लागलं केलं तर सांगली मिरजेला जाऊसपर्यंत काय लोकांचा मृत्यू होतोय, काय लोकांना त्रास होतोय ते मला माहीत आहे. मग मदनभाऊ असताना त्यांच्या फंडातून कुपवाड शहराला एक हॉस्पिटल दिलं होतं. 10 कोटीचं हॉस्पिटल होतं की कामगार वर्ग जास्त असल्यामुळं त्यांचं म्हणणं होतं की गजानन कुपवाडला हे दवाखाना होणं गरजेचं आहे. हॉस्पिटल करायचं असताना काय ज्या वेळेला मदनभाऊ गेले त्यानंतर सत्ता गेली, सांगलीतील सत्ता बदलल्यामुळं ज्याची सत्ता बदलली ती जी आली त्या लोकांनी हॉस्पिटल, कुपवाडचं हॉस्पिटल हे वारणाईला घेऊन गेले कुपवाड म्हणून. एक मला मोठी खंत आहे की कुपवाड शहराला एक हॉस्पिटल मोठ्या पद्धतीनं व्हायला पाहिजे, गार्डन व्हायला पाहिजे. भल्या मोठं आता एक छोटं आमचं स्टेडियम केलं आम्ही, ते छोटं केलं. तर माझ्या डोक्यात आहे की 5 एकर जागा त्या स्टेडियमसाठी महापालिकेमार्फत घ्यायची आणि कुपवाड शहराला, सांगलीला आणि मिरजेला जसं स्टेडियम आहे त्या पद्धतीनं स्टेडियम मोठ्या पद्धतीनं बांधायची अशी आमच्या मनात खंत आहे. राहून गेल्या ते आता त्या पुढच्या काळात करून घेऊ असं मला वाटतंय. मगदूम साहेब, माझ्या दृष्टिकोनातून एक म्हणजे मला असं वाटतं की एक महत्त्वाचा प्रश्न आहे किंवा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे असं आपण म्हणूयात. मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे तुम्ही पाठीमागं अपक्ष म्हणून निवडून आलात आणि मग नंतरच्या काळामध्ये भाजपचे सहयोगी सदस्य झालात आणि मग भाजपच्या झेंड्याखाली म्हणजे प्रचार असतील, मोर्चा असतील, अनेक वेगवेगळ्या सभा असतील, त्याच्यामध्ये तुम्ही खरं तर भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली वावरत होतात. याबद्दल काय सांगाल? आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही अपक्ष परत एकदा फॉर्म भरलेला होतात सुरुवातीला. मग हे काँग्रेस, भाजप आणि पुन्हा अपक्ष ह्याच्याबद्दल हा प्रवास त्याच्याबद्दल काय सांगाल? भाजपमध्ये मोठमोठे मोर्चे असू द्यात, त्यांचं जे भाजपचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये विक्रीनं भाग घेऊन जो कुठला कार्यक्रम आहे त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आपण सगळ्यापेक्षा वेगळं काय तर त्या पक्षामध्ये आपण करून दाखवलं आहे आत्तापर्यंत. मूळचे भाजपचे असतील त्याच्यापेक्षा एक गजानन मगदूमचा एक वेगळाच ठसा मी भाजपमध्ये उमटवला होता. म्हणूनच त्यांनी उपमहापौर पदाचं पद मला दिलं होतं, ऑफर केली होती आपल्याला, ती झाली नाही. त्याच्यामध्ये तुम्ही राजकारणाचा उल्लेख केला, तो आपण विषय बाजूला ठेवूयात.
जे आश्वासन तुम्हाला भारतीय जनता पार्टीने दिलं, ज्याच्या बळावरती तुम्ही त्यांचं सहयोगी सदस्य झालात, ते पूर्ण झालं नाही याची खंत आहे तुम्हाला? फार मोठी खंत आहे त्याची. ती व्हायला पाहिजे होतं. भले पक्ष कुठलाही असेल, आणि काम कुपवाड शहरासाठी करणं गरजेचं आहे. तर यातनं जन्माला आलेली नाराजी आपण म्हणू शकतो. मग म्हणून तुम्ही या इलेक्शनला किंवा या निवडणुकीला अपक्ष उमेदवारी दाखल केली सुरुवातीच्या काळात, आणि मग अजितदादा पवार गट जो राष्ट्रवादीचा आहे, घड्याळ या चिन्हावर आज तुम्ही लढताय, या निवडणुकीला सामोरं जाताय. राष्ट्रवादीत जाण्यापाठीमागचा तुमचा उद्देश? राष्ट्रवादीत जाण्याचा उद्देश म्हणजे काय नाही, अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे नेते आहेत. त्या नेत्याकडून काम करून घेणं आणि त्यांच्या अंगाखाली काम करणं भाग्याचं काम आहे. अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे खो खो संघटनेचे अध्यक्ष आहेत. मी त्या खो खो संघटनेत महाराष्ट्राचा सहसचिव होतो. त्या माध्यमातून दादाचा माझा संवाद सारखा असायचा. दादा भरपूर वेळा म्हणायचे की राष्ट्रवादीत तू गजानन काम करायला पाहिजे. म्हणजे पूर्वी तुम्हाला तशी ऑफर होती, दादा काम करायचं ऑफर होतीच. पण इथं लोकल राजकारण भाजपचं असल्यामुळं त्यांच्या माध्यमातून मी काम करायचो. पण ते दादा म्हणतात ते आज खरं झालं की राष्ट्रवादीतच काम करायला मला पाहिजे होतं, तर कुपवाड शहराचा चांगल्या पद्धतीने विकास झाला असता. म्हणून मी अपक्ष अर्ज भरला होता आत्ता. भाजपनं तिकीट नाकारल्यानंतर काय त्यांच्यात राजकारण झालं मला माहीत नाही. म्हणून मी परत हे केलं की लोकांचा संवाद साधला की बाबांनो, आपल्याला परत असं अत्याचार आपल्यावर होतोय, प्रत्येक वारंवार हे अशा पद्धतीनं का आमच्यावर अन्याय होतोय, एवढं काम करून हे करून ठीक आहे म्हणलं. मग अपक्ष म्हणून राहिलो. परत राष्ट्रवादीवाल्यांनी मला बोलवून घेतलं. जिल्ह्याचे अध्यक्ष जगदाळे सर म्हणून आहेत, त्यांनी बोलवून घेतलं. इद्रिसभाई नायकोडे आमदार आहेत. किशोरदादा ते आत्ताच राष्ट्रवादीत गेले आहेत. किशोरदादा आमदार म्हणून आहेत. ते जुने माझे संबंध असल्यामुळं त्यांनी मला बोलून घेतले, गजानन तू राष्ट्रवादीकडनं राहा. ठीक आहे म्हटलं. मग दुसऱ्या दिवशी चर्चेला ज्यावेळेला शेवटचा दिवस होता फॉर्म भरायचा, त्यावेळेला लोकांनी असं समजलं होतं की गजानन परत अपक्ष राहतोय. पण अजितदादाचं प्रेम आणि या कुपवाड शहरात जनतेचं प्रेम असल्यामुळं मला 2:50 निधी फॉर्म पाठवून दिला. गजानन तू राष्ट्रवादीतर्फे राहिला पाहिजेस. अपुरानंतर मी क्षणाचा न विचार करता, हा योग चांगला आहे दादानी पाठीमागं मला बोलल्यामुळं आजचा योग आलाय म्हणून मी ते स्वीकारलं. या दरम्यान अजितदादांचा पण उल्लेख केला. व्यक्तिगत दादा म्हणजे अजितदादा पवार असतील यांचा आणि तुमचा हा सलोखा कसा आहे? म्हणजे पूर्वीच्या काही विकास कामामध्ये दादांची तुम्हाला मदत झाली, या प्रभागामध्ये काम करत असताना. अशा पद्धतीचं तुमचं आणि दादांचं व्यक्तिगत संबंध कशा पद्धतीचे आहेत हे खरं तर इथल्या प्रभागातल्या लोकांनाही जाणून घ्यायला आवडेल. काय झालं, अजितदादा हे महाराष्ट्राचे खो खो संघटनेचे अध्यक्ष आहेत. मग आमचं शिवप्रेमी खो खो क्लब आहे. त्या खो खो क्लबच्या माध्यमातून जिल्ह्याचा मी सेक्रेटरी होतो. परत महाराष्ट्राचा सहसचिव झालो. त्यामुळे अजितदादांच्या 6 महिन्याला ह्या मिटिंगा असायच्या खो खो संघटनेत. त्या माध्यमातून अजितदादांचं आमचे संबंध झाले, चांगले जवळचे सलोखा झाला. काम करण्याची पद्धत त्यांना आवडली की एवढ्या लांब असून देखील अजितदादा म्हणायचे की बाबा पोरगं काम करतंय. त्याच्यामुळे हे सलोखा आमचा अजितदादांनी आमचा वाढला. तुम्ही उद्घाटनाला पण दादांना आणलं होतं, म्हणजे मदनभाऊ पाटील जे स्टेडियम तुम्ही उभा केलं, माझ्या माहितीनुसार पहिलं स्टेडियम आहे या सांगली शहरातलं जे तुम्ही निर्माण केलं स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या नावानं. त्याच्या उद्घाटनालाही अजितदादा इथं येऊन गेलेत. अजितदादा त्यावेळेला मी भाजपमध्येच होतो. अजितदादा आमचे हे जवळचे संबंध असल्यामुळं दादांनी सांगितले की गजाननच्या उद्घाटनाला स्टेडियमच्या आपल्याला जायचं आहे. त्यावेळेला आपण नॅशनलच्या स्पर्धा घेतल्या होत्या खो खोच्या. खो खोचं उद्घाटन, खो खो स्पर्धेचं उद्घाटन आणि स्टेडियमचं उद्घाटन हे दादांच्या हस्तेच करून घेतलं आपण.
मगदूम साहेब, तुमच्या प्रभागाच्या विकासाबाबत आपण बोलतोय आणि या सगळ्यामध्ये सध्या तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून भविष्यामध्ये या प्रवाहात आता आलाय आणि भविष्यामध्ये या पक्षातल्या सगळ्या नेत्यांचा तुमच्या प्रभागाच्या विकासासाठी तुम्ही वापर करून घेणार आहे. या प्रभागामध्ये दरवर्षी सातत्यानं काही ज्या काही गोष्टी होतात, म्हणजे तुमच्या माध्यमातून असेल, तुमच्या मंडळांच्या माध्यमातून असेल, अशा कोणत्या गोष्टी आहेत की वेगवेगळ्या समाजासाठी त्या खरं तर आदर्शवत आहेत किंवा त्याच्यामध्ये सातत्य आहे जे दरवर्षी तुम्ही करता, त्याच्याबद्दलची माहिती काय सांगा? एक त्याबद्दल सांगायचं म्हटलं तर कुपवाड शहरामध्ये ग्रामदैवत आमचं हजरत लागले मशाईख आहे. ते जुनं फार वर्षापासून जुनं आहे. त्याचं काम तटलं होतं एक महत्त्वाचं. आमच्या गावामध्ये मोठी मोठी हस्ती आहेत, पण त्या देवानं त्यांच्याकडनं काम करून घेतलं नाही आहे. बरं बरं. गजानन मगदूमकडनं काम करून घेतलं की चांगल्या पद्धतीनं दर्गा आम्ही सुशोभीकरण केला. जुना होता तो नवीन केला. गावचं ग्रामदैवत असल्यामुळं ते चांगल्या पद्धतीनं करून घेतलं आम्ही. हिंदू मुस्लिम ऐकायचं ते प्रतीक आहे. त्यामुळं ते मला वाटतं की लाडले साहेबांनी माझ्याकडनंच करून घेतलं की माझं भाग्य आहे. बरं. तुम्ही ग्रामदैवताचा उल्लेख केला, म्हणजे मुस्लिम समाजापुरतं मर्यादित आहे अशातला भाग नाही. नाही, पूर्ण गावासाठीच ते एक देवस्थान आहे. हिंदू मुस्लिम ऐकायचं ते प्रतीक आहे ते. त्याचबरोबर कुपवाड शहरामध्ये जैन समाज आमच्या इथं जास्त आहे. 2-3 बस्ती आहेत. तर त्यांचं पंचकल्याण पूजा ही असते त्यांची. फार मोठी पूजा असते की त्या पूजेला जो बाबा तिथं कुठलं काम असेल जैन बस्तीचं, परवाचं एक आमच्या इथं दिगंबर जैन बस्तीचं जुनं इंग्रजी काळी बस्ती होती, तर ती छोटी होती. ती दगडात बांधकाम चांगले बघण्यासारखं मंदिर बांधलं आहे. त्या मंदिरामध्ये पण गावठाण असल्यामुळे पांढरी माती होती, तर ट्रिमेक सारखं कॉन्क्रीट असते. ते मंदिराच्या समोर पूर्ण आपण ते कॉन्क्रिटीकरण करून दिलं परवाच. बरोबर. 2-3 बस्ती आहेत, त्यांचे पंचकल्याण पूजा असल्यानंतर गावातील गल्लीबोळातील रस्ते ते त्यावेळेला मी बऱ्यापैकी समाजासाठी मी उपयोग पडून चांगल्या पद्धतीने सेवा मी केल्या. तसंच वारकरी संप्रदाय असल्यामुळं दरवर्षी वारकरी संप्रदाय चालत पंढरपूरला जातात. वारी चालते. त्या वारीला चालत असताना कुपवाड शहरामध्ये सगळ्या लोकांना आवाहन करतो की बाबा आपण जी वारीला चालत जाणारे लोक असतात त्या लोकांनी आपण खाऊ वाटप आणि पाणी वाटप. सगळ्याकडे मध्ये कुठे पाणी नाही आहे म्हणून त्याने एक टेम्पो भरून खाऊ आणि पाण्याची बॉटल सेवारूपी आम्ही सगळे कुपवाड शहरामध्ये जाऊन त्या लोकांनी वाटून दर्शन घेऊन तिथं बरोबर संपते तिथून परत येतो आम्ही. तसंच त्या माध्यमातून कीर्तन सेवाही करतो आपण. कुपवाड शहरामध्ये परवा छोटी पहिल्यांदा आम्ही 13 वर्षाच्या पाठीमागं छोटी कीर्तन सेवा पहिला चालू केली. त्या सेवेमध्ये थोडं वाढ होत आता कमीत कमी 10,000 लोक गोळा होतात. तर एक मोठ्या प्रमाणात सेवा होते. कीर्तन सेवा 3 दिवस एक पंढरपुरात जाऊन बसल्यासारखं 3 दिवस वाटतं. प्रति पंढरपूरच तुम्ही तुमच्या कुपवाडमध्ये तयार करताय असं म्हणायला हरकत नाही. तर ते झाल्यानंतर शेवटच्या दिवशी महाप्रसाद असतो. तर देवाची किमया म्हणतात की तशा पद्धतीनं जवळजवळ 8,000 ते 10,000 लोकांनी आपण जेवण घालतो शेवटच्या दिवशी. तर साहेब सांगायचं तुम्हाला तात्पर्य एवढंच, पांडुरंगाची कृपा म्हणून देवाची कृपा म्हणू असं की अर्धा ते पाऊण तासात 10,000 लोक आम्ही जेवण काढून पूर्ण होतो. त्याचबरोबर रामनवमी ते हनुमान जयंती हा देखील 7 दिवसाचा सप्ताह असतो गावामध्ये. त्या सप्त्याचं नियोजन पूर्ण ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण समिती आमची आहे, ती सप्ताह करते. त्या सप्त्यामध्ये गावातील लोक पण भाग घेतात. चांगल्या पद्धतीनं शेवटच्या दिवशी हनुमान जयंती असते. हनुमान जयंतीचं महाप्रसाद देखील नियोजन चांगल्या पद्धतीने केलेलं असतं. हे समितीनं व गावातील सर्व लोकांच्या मदतीनं पार पाडतो आपण. मगदूम सर, वारकरी संप्रदायातून आपण वारकऱ्यांची सेवा करताय. मुस्लिम समाजासाठीचं काम असेल किंवा वेगवेगळ्या समाजासाठी, जैन धर्मियांसाठी आपलं काम असेल. मला प्रामुख्यानं हा प्रश्न आहे
या भागातल्या तरुणांसाठी त्यांच्या रोजगारासाठी किंवा अलीकडच्या काळामध्ये जो तरुण व्यसनाच्या आहारी जायला लागलेला आहे आणि नेतृत्व म्हणून भविष्य काळामध्ये तुम्ही अशा तरुणांसाठी काय नवी दिशा देणार आहे, काय तुमचं विजन आहे या लोकांच्यासाठी? तरुणासाठी आम्ही कुपवाड शहरामध्ये शिवप्रेमी खो खो क्लब हे आपण स्थापन केलं. त्या माध्यमातून खो खोमध्ये मुलं राष्ट्रीय स्टेट लेवलचे खेळून त्यांना सर्टिफिकेट प्राप्त झाले. त्यांना रोजगार मिळेल, काय पोलीस भरतीत झाले, काय शासकीय सेवक त्यांनी भरती झाले. तसेच जवळ MIDC आहे, कुपवाड MIDC आहे, तर रोजगार आपण त्यांना उपलब्ध करून देतो. परवाच एक मोठा मेळावा झाला, सचिन भाऊ कदम म्हणून आमचे मित्र आहे, त्यांनी भरपूर चांगल्या पद्धतीनं मेळावा घेतला, त्यात आपण भाग घेतला. कुपवाडच्या म्हणजे जास्तीत जास्त मुलं तिथं भाग घेऊन त्यांना नोकरी लागावी. शाळा शिकून ग्रॅज्युएशन झालं असेल, काय पोस्ट झाले असेल, त्यांच्या ज्या ज्या पद्धतीने त्यांनी मेळावा घेतला होता तिथे नोकरी लावायसाठी आम्ही प्रयत्न केला. टीकेचा विषय जो तुम्ही मगाशी काढला, टीकेला उत्तर मी टीकेतनं देत नाही, मी कामातून त्या टीकेला उत्तर देतो. जनतेचं काम करायचं म्हणजे आपोआप त्याला ते उत्तर मिळालेलं असतं. टीकाकारांच्याकडं म्हणजे त्यांच्या टीकेकडे तुम्ही फारसं लक्ष देत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे, त्याला फार महत्त्व देत नाही. पण टीका होतात करत असतात, तिकडे न बघता आपण कामातनं ते उत्तर दिले की आपोआप ते टीका बी बंद होते, जनताच त्याला सांगते. त्यामुळं आपण त्या टीकेकडे काय जास्त त्याला महत्त्व देत नाही आपण. साहेब, मला तुमच्याकडून एक प्रामाणिक उत्तर पाहिजे. खरं तर इतकी विकास कामं ज्यावेळेला करताय, म्हणजे आज प्रभागामध्ये फिरत असताना तुमच्या नावाचा उल्लेख ज्या आदरांना आज लोक घेतात, इतकी विकास कामं करत असताना प्रत्येक वेळेला तिकीट मिळवण्यासाठी संघर्ष का करावा लागतो? तुम्ही मगाशी म्हणला की प्रत्येक वेळा तिकिटीसाठी संघर्ष करावा लागतो. तो संघर्ष माझ्या 5वीलाच पुजला असं वाटतंय मला. असू दे, आपल्याबरोबर प्रजा आहे, त्या प्रजेचा मी सेवकरी आहे. त्यामुळं तिकीट दिलं काय न दिलं काय, कुपवाड शहरामधील जनता महासंघट आहे, प्रजा महासंघट आहे, मी तिचा सेवकरी आहे, अशीच सेवा करत जाऊ. मखदूम साहेब, टीका, विकास कामं याच्यावरती आपण मगापासून चर्चा करतो. आम्ही असं ऐकलंय की तुमच्या भागाचा म्हणजे आपल्या भागाचा विकास करत असताना प्रसंगी अधिकाऱ्याला धारेवर धरण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे आणि एक प्रसंगी असा पाठीमागे घडून गेलाय, त्या प्रसंगाबद्दल काय सांगाल? मलाही आवडेल आणि बघणाऱ्या आपल्या प्रेक्षकांनाही आवडेल. तर काय सांगायचं, त्या प्रसंगाबद्दल सांगायचं तर माझं विजनच आहे की कुपवाड शहर गाव म्हणतो तो आम्ही, शहराच्या दृष्टिकोनातून तिकडे न्यायसाठी माझं विजन असायचं. अधिकाऱ्याबद्दल वादविवाद सारखा व्हायचा. त्या अधिकारी महासभा आमची असते महापालिकेत, त्या महापालिकेत जर वेळ महिन्यातून एकदा असते, त्या महासभेत एवढा दांगा माझा असायचा की कुपवाड शहराचा विकास व्हावा हेच माझं ध्येय असायचं. तर मी ज्यावेळेला उभारतोय त्यावेळेला दोन्ही शहरातली पण लोक म्हणायची, बरं बाबा हे कुपवाडचंच मांडणार आता, आणि ह्याला काय तर ते आयुक्त असतील ते समजायचे की वैयक्तिक मी भांडायचो, त्यांनी वैयक्तिक धरायचे. पण मी त्यांना सगळं सभा झाल्यानंतर मी सांगायचो की साहेब काय असेल ते चुकलं असेल तरी मला क्षमा असावी. पण माझं विजन आहे की साहेब तुम्हाला धारेवर धरायचं, की कुपवाडचा विकास व्हावा हेच माझं ध्येय आहे. म्हणजे तो वाद व्यक्तिगत नव्हता, माझ्या शहराच्या विकासासाठीच होता असंच तुम्हाला म्हणायचं. त्या अधिकाऱ्यांना मी शेवटी सांगायचो. बरं. अधिकारी पण समजून घ्यायचे की गजाननचं खरोखरच पोट तिटकीनं मांडतोय, ह्याच्या पाठीमाग काय तर बाबा कुपवाडला हे नवीन घडलंच पाहिजे आणि केलंच पाहिजे. साहेब, जसं मी मगाशी उल्लेख केला की आपण शेवटाकडे निघालोय, या भागामध्ये मोठमोठे हस्ती सुद्धा होऊन गेलेले आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रभागामध्ये नेतृत्व केलंय. स्वर्गीय शरद पाटील साहेब असतील, माजी आमदार, स्वर्गीय धोंडीराम बापू माळी असतील, यांचा सलोखा म्हणजे यांच्याबद्दल ज्यावेळेला तुम्ही राजकारणामध्ये आज काम करताय, या लोकांचा आदर्श, या लोकांच्या बद्दलच्या किंवा त्यांच्या काळामध्ये जे काही कामं राहिली असतील ते ज्यावेळेला पदस्थ होते, ती कामं कुठंतरी पुढे घेऊन जात आहे आज तुम्ही?
कुपवाड शहरामधील तुम्ही साहेब मगाशी नावं घेतला की आमचे प्राध्यापक शरद पाटील सर त्यांचं एक विजन होतं की कुपवाड शहराला एक चांगला माणूस मिळावा काम करणारा. त्यांचं स्वप्न होतं. ते मी स्वप्न आता माझ्या नगरसेवाच्या माध्यमातून मी पूर्ण करत आलो आहे. तसेच आमच्या धोंडीराम बापू माळी हे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांना स्वातंत्र्य सैनिकाचं महाराष्ट्राचं एक पद मोठं होतं. त्या किस्स्याबद्दल एक तुम्हाला सांगायचं आहे, ते मला आवर्जून सांगायचं आहे की ज्यावेळेला त्यांना पद मिळालं तर त्या एक मंत्रिपदाचा दर्जा होता. त्यांना एक लाल दिव्याची गाडी पण होती. पण त्यांनी ज्यावेळेला कुपवाडला पद मिळाल्यानंतर ज्यावेळेला आले, आम्ही गावकरी लोक हार घेऊन थांबलो होतो की बापू येतील आणि त्यांना हार घालायचा. तर ती गाडीची वाट बघत होतो आपण, लाल दिव्याची गाडीची वाट बघत होतो आतुरतेनं. पण बापू एक साध्या गाडीतून आले आणि आम्हाला लक्षात पण आलं नाही बापू उतरल्यानंतर. आम्ही इकडे बघतो कोण एखाद्यानं म्हणले बापू आले म्हणून. मग आम्ही हार घातला त्यांना. गाडीची वाट बघतोय तर एक साधा सरळ माणूस होता. ती गाडी देखील स्वातंत्र्य सैनिकाची घेतली नाही त्यांनी. एवढं बापूंच्याबद्दल सांगायचं होतं, त्यांचं स्वप्न होतं. तसंच सांगायचं अनेक मोठी हस्ती आमच्या इथे होती. कुपवाडमध्ये युवकासनी तालीम व्यायाम करायसाठी एक महादेव तालीम म्हणून एक आमच्या इथे कुपवाडमध्ये आहे. त्याची वस्ताद होते स्वर्गीय, ते आता वारलेत, स्वर्गीय भगवान हाके म्हणून होते. ते मुलांना खरोखर तालमीला परगावाला कुस्त्या असायच्या, उरसाला ते कुस्त्या असायची घेऊन जायचे. त्या माध्यमातून युवक पिढी पण चांगली झाली होती. त्यांचं देखील माध्यमातून एक त्यांची स्वप्न होतं की ते मला वाराच्या आधी मयत व्हायच्या आधी मला एक सांगितलं ते गजानन, आपल्या गावाला एक तालीम चांगल्या पद्धतीनं पाहिजे आणि वस्तीची तालीम मुलांना राहण्यासाठी, त्यांना आंघोळ करायसाठी चांगल्या पद्धतीने तालीम बांध. एक स्वप्न मला पूर्ण करायचं आहे या शहरासाठी. मगदूम सर, तुम्ही उल्लेख केलात स्वर्गीय धोंडीराम माळी असतील किंवा स्वर्गीय आमदार शरद पाटील असतील, ही लोक साधी होती. आणि जसा तुम्ही उल्लेख केलात की ज्यावेळेला त्यांना पहिलं पद राज्याचं मिळालं, मंत्रिपदाचा दर्जा मिळाला, लाल दिव्याची गाडी मिळाली, तरी देखील तो माणूस साध्या गाडीतून आला. हा साधेपणा या भागातल्या किंवा या मातीतल्या लोकांच्या मध्ये पूर्वीपासून आहे. आज मी ज्यावेळेला तुमच्यावर 1 तास झालं चर्चा करतोय, त्यावेळेला मला खरं तुमचा जो मृदू स्वभाव आहे, तुमचा जो नम्र स्वभाव आहे किंवा तुमच्या बोलण्यातून ते जाणवतं की हा माणूस साधा आहे, खरा आहे, सच्चा आहे. खरं तर या निमित्तानं मला कुपवाड शहरवासियांना किंवा प्रभाग 2 मधल्या सगळ्या लोकांनाही आवाहन करायचं की असा साध्या स्वभावाचा, जे तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध असणारा माणूस तुमच्या प्रभागामध्ये आहे, हे आपल्या सर्वांचं खऱ्या अर्थानं भाग्य आहे. अशा साध्या स्वभावाचा माणूस भविष्य काळामध्ये आपलं नेतृत्व करणार आहे, हे आपल्यासाठी खरं तर जमेची बात आहे. मगदूम सर, या निमित्तानं खरं तर तुमच्याजवळ संधी आहे. नव्यानं तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सामोरं जात आहे. या प्रभागातल्या लोकांना तुम्ही काय आवाहन कराल, कशा पद्धतीनं त्यांनी तुम्हाला पाठबळ द्यावं, याच्यासाठी आपण इथल्या लोकांना कशा पद्धतीनं आवाहन कराल? त्या निमित्तानं मला कुपवाड शहराच्या जनतेला व माझ्या प्रभागातील जनतेला मला आव्हान करायचं आहे की 10 वर्ष मी नगरसेवक आहे. परत मी निवडून तुमच्यासमोर निवडणुकीसाठी तुमच्या समोर येतोय. तरी तुम्ही माझ्या ज्या कामाबद्दल तुम्ही आवर्जून उल्लेख करताय की गजानन मगदूम हा कामाचा माणूस आहे, त्याच निमित्तानं त्याच विजनसाठी कुपवाड शहरातील जनतेनं मला परत एकदा निवडून द्यावं अशी मी त्यांना कळकळीची विनंती करतो. आणि माझं चिन्ह आहे घड्याळ, या चिन्हावर बटन दाबा, परत एकदा मला निवडून द्या, हीच या जनतेला कळकळीची विनंती आहे. तुमचाच गजानन मगदूम सर, माझा प्रभाग माझी जबाबदारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही आमच्याशी गप्पा केल्यात, चर्चा केलीत, तुमच्या प्रभागाबद्दलचं तुमचं असणारं व्हिजन आमच्याशी मांडलं, आमच्याशी गप्पा मारल्यात, याच्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आणि भविष्य काळासाठी तुमच्या पुढच्या प्रत्येक वाटचालीसाठी आमच्या या संपूर्ण टीमकडून अत्यंत मनापासूनच्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.